यूट्यूब आहे ना माझा आहे ना चालू करण्यासाठी वेगळा उद्देश आहे मागला. माझ्या मेमरीसाठी चालू केलं तर मी जवळपास माझं वय 33 वर्ष आलंय. मी 50 नंतर माझे सगळे व्हिडिओज बघन, मी कुठं कुठं फिरलोय, किती भारी वाटन. की मॅजिक बघत बसलो, मग माझं प्रोफाईल बघितल्यानंतर मी जवळपास यूट्यूबवर 810 व्हिडिओ बनवले. मला नो रीच आहे, काहीच रीच नाही आत्ता. तसं बघितलं इंस्टाग्रामवर मी जवळपास 1150 पोस्ट केलेत. त्यानंतर 4 वाजता मी बाहेर झालो. मंकी मॅजिकच्या यूट्यूबवर बघत बसलो, चॅनलचं पॉडकास्ट बघत बसलो, बाकी बऱ्याच व्हिडिओ बघत बसल्याच्या नंतर मी काय केलं की ना एस्टिमेट टायमिंग बघितलं गुगलवर सनराईजचा चेक केला आणि बटाटा डोंगरचा आहे ना डिस्टन्स चेक केला किती वेळ लागेल मला. हे रोड लय भारी आहे माहिती, सगळ्यात भारी हे रोड दिसत का. हे रोड अख्खे कर्व टाईप आहे. या साईडला आहे ना टॉयलेट्स पण झालेले आहे. इथं लेडीज जेंट्स दोन साईडला टॉयलेट्स आहे. इथं गोशाळा आहे, इथं कार्यालय आहे त्यांचं. काय भेटतंय करून, काय भेटतंय करून, काय भेटायला काय भेटायचं काय नाही. आपल्या प्रपंचाचा विषय वेगळा सगळं. आपलं परमार्थाचं आपलं आत्मशुद्ध राहिलं पाहिजे. चिंतन करीत राहायचं, बाकीचं काय अट्टास केला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता हळू बोलतोय, 4 वाजल्यात, झोपल्यात घरचे सगळे आणि मला झोपच नाही. व्लॉग बघतोय, नाही पॉडकास्ट बघतोय मंकी मॅजिकवाल्याचा. भांडरा डोंगर जायला पाहिजे सकाळच्या पण नाही का सनराईज बघतोय. त्याला मला ड्रोन चार्ज नाही, गाडी ड्रोन आहे माझा. ड्रोन घेऊन येऊ चार्जिंगला. बाहेरची लाईट लावतो पाहिजे. मंकी मॅजिकच्या यूट्यूबवर बघत बसलो, चॅनलचं पॉडकास्ट बघत बसलो, बाकी बऱ्याच व्हिडिओ बघत बसल्याच्या नंतर मी काय केलं की ना एस्टिमेट टायमिंग बघितलं गुगलवर सनराईजचा चेक केला आणि बटाटा डोंगरचा आहे ना डिस्टन्स चेक केला किती वेळ लागेल मला. 1 अर्धा तास लागेल. 6:30 वाजता निघलो मी घरून. पायथ्या पाशी पोचलोय. एवढं भारी वाटतंय ना या साईडला आलं ना राव, सगळं आठवतं मला. इथं भरपूर दिवस काढल्यात राव. आम्ही मित्र पहिले यायचं आणि 2 व्हीलरवर एक थम्सअपची कोकची बाटली नाही तर थम्सअप घेऊन वर जायचं आणि ते पहिलं वर असं कॅन्टीन होतं, ते जाऊन मस्त बसायचं राव. सगळं आठवतं असं. सनराईज होईना अजून एक 10-15 मिनिटानंतर. आपण त्यांना ड्रोन फ्लाय करू, तुम्हाला दाखवतो. ड्रोनचं लय भारी सिनेमॅटिक व्ह्यू येईन नाही का, असा रोडचा कर्व रोड आहे अख्खा वरपर्यंत. या साईडला डेव्हलपमेंट लय जबरदस्त झालेली, सुपर रोड आहे अख्खा. तो ड्रोन फ्लाय करून दाखवतो मी.
हो इथं आहे ना बरोबर सनराईज पॉईंट झाला आहे. मग आम्ही 13 प्रोने आता शूट करतो नाही का, त्याला माईक बरोबर ॲडॅप्ट होतोय. माईक लावला आता, लय भारी वाटतंय राव. पण लय धुकं आहे बेकार. अजून सनराईज झालाच नाही. टायमिंग होता बरोबर पण झालाय. ड्रोन शॉट आला नाही तर थ्रॉटल दाबायला लागतो नाही पुढल्या साईडला. तेवढा असा मला तर पाहिजे होता तसा नाही आला, पण वर्टिकल आला आहे तसा पाहिजे तसा. अजून तर थोडं मंदिर पुढं आहे, थोडं त्या साईडला महाराजांचं मंदिर आहे नवीन तिथं वरती एकदम थोडाच पुढं अजून फक्त. असं वातावरण आहे. हे सगळे धुकं आहे आत्ता. अशी ना चादर पाहिजे होती रे, लय भारी वाटलं असतं राव. पण काय सही दिसतं. हे रोड लय भारी आहे माहिती आहे सगळ्यात भारी. हे रोड दिसत का, हे रोड अख्खे कर्व टाईप आहे पूर्ण वरपर्यंत. अशा लय शांतता वाटते. अशा ठिकाणी बसलो ना मस्त वाटतं. आमच्या लय जुन्या आठवणी इथं. वर पण जाऊ, महाराजांच्या मंदिरात जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. तसं मी डेली ना रात्री ना 1 वाजेनंतर झोपतोच. पण मला आज आहे ना मी ना व्लॉग एडिट केला आणि सरळ झोपाय गेलो, पण मला झोपच नाही आली. परत मी लॅपटॉपवर गेलो आणि मंकी मॅजिक यूट्यूब चॅनल बघत बसलो. मंकी मॅजिक बघत बसलो. मग माझं प्रोफाईल बघितल्यानंतर मी जवळपास यूट्यूबवर 810 व्हिडिओ बनवलेत. मला नो रीच आहे, काहीच रीच नाही आत्ता. तसं बघितलं इंस्टाग्रामवर मी जवळपास 1150 पोस्ट केलेत. त्यानंतर माझे 11,600 फॉलोअर झालेत. पण यूट्यूबवर मी आतापर्यंत एवढी मेहनत घेतली तर 3 वर्ष कंटिन्यू व्हिडिओज टाकलेत. मला नंतर थोडं क्लिक झालं, साला आपल्याला आहे ना व्ह्यूज नाही आहे, रीच नाही आहे, आपल्या सबस्क्रायबर नाही आहे, ह्यात आपलं भविष्य आहे का नाही आहे. नंतर विचार केला तर आपण खरं तर आहे ना यूट्यूब आहे ना माझा आहे ना चालू करण्यासाठी वेगळा उद्देश आहे मागला. माझ्या मेमरीसाठी चालू केलं तर मी जवळपास माझं वय 33 वर्ष झालंय. मी 50 नंतर माझे सगळे व्हिडिओज बघन, मी कुठं कुठं फिरलोय, किती भारी वाटन सगळे व्हिडिओज बघायला. आणि मी बऱ्याच जणांना दाखवन पण एकांतात बसून निवांत मी बघत बसन. मी सगळे माझे राजस्थानचे मागले 3 वर्ष आधी जाके ट्रॅव्हलचे व्हिडिओ बघत बसलो. ते परफेक्ट नाही आहे, एक पण परफेक्ट नाही, पण मला ती मेमरी माझ्यासोबत कोण होतं, मी कुठं कुठं फिरलो, हे मी बोलू शकत नाही कोणासंग, व्यक्त पण न होऊ शकत असं हे राव. सकाळी जवळपास मी ना एक सनराईज टायमिंग बघितलं किती वाजता सनराईज होईल. जवळपास 7 वाजून 6 मिनिटांनी सनराईज होता. 6:30 मी घरून निघलो बरोबर आणि डायरेक्ट भंडारा डोंगर येऊन पोहोचलो. एवढी शांतता आहे ना, सगळ्या गोष्टीचं सोल्युशन भेटतं, पण फक्त एकांतात बसाय पाहिजे. आलोय भंडारा डोंगरावरती, महाराजांचं दर्शन घेऊ आणि अजून नवीन सुरुवात करू. ते म्हणतात ना जब जागे तब सवेरा. प्रत्येक जण फील करतो नाही का. बरेच जण आहे ना डॉक्युमेंट करत नाही. सगळ्यात बेकारचे जे म्हणजे डॉक्युमेंट करा पाहिजे फॅमिलीसोबत, बाकीला सगळ्यांसोबत, मित्रांसोबत कुठं गेलेलं. कारण आत्तापर्यंत मला सगळ्या बेकार रिग्रेट काय असेल ना. आमच्या आहे ना आजी होती, आजी ना माझी एक्सपायर झाली आणि त्यावेळेस मी डेली व्लॉग करत नव्हतो. मी 3 दिवसात 4 दिवसात टाकायचो व्हिडिओ. फेब्रुवारी महिन्यात हे होतं व्हॅलेंटाईन डे होता आणि त्यावेळेस आहे ना मी आदल्या दिवशी ना आम्ही गेलतो कन्वेसरच्या वाड्याला आणि त्यानंतर तिथे एक आजी भेटली होती. त्या आजीनंतर भेटल्यानंतर आठवलं की आपण आपल्या आजीसोबत आपण व्हिडिओ बनवू नाही का डेलीमध्ये आणि सगळे व्हिडिओ टाकू. पण आमची आजी एक्सपायर झाली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीच सांगायचं तर एक भाई आपल्या सगळ्यांसोबत आहे ना मेमरी कॅप्चर करा. आत्ता मला रिग्रेट होती मी एक पण व्हिडिओ ना त्यांच्यासोबत एक आणि फोटो पण नाही, फक्त 2-3 फोटो असतील माझ्याकडे बस. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. सेम आमच्या आजोबांसोबत पण असंच. तेव्हा तर मला कळत पण नव्हतं, मी 2010वीलाच होतो आणि तेव्हा 2010 होता काळ. त्यावेळेस त्या एवढं काही माहीत पण नव्हतं. शादी ना इथे एवढी सुविधा नव्हती, पण आता या साईडला आहे ना टॉयलेट्स पण झालेले आहे. इथं लेडीज जेंट्स 2 साईडला टॉयलेट्स आहे. इथं गोशाळा आहे, इथं कार्यालय आहे त्यांचं, इथं पण गोशाळा वाटतं. असे मंडप भरतात नाही का, वेळोवेळी अन्नछत्र चालू असतं या साईडला. इथं महाराजांचं आहे ना मोठं मंदिरचं कंस्ट्रक्शन चालू आहे आता.
बराच मी आत्तापर्यंत आहे ना लय वेळा व्हिडिओ बनवले त्याचे बंडारा डोंगराचे 5-6 वेळा बनवले असतील, पण एक पण व्हायरल नाही आहे. काय सांगता हा व्हायरल होईल? इथं ह्याच झाडाखाली आहे ना जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना साक्षात्कार झालता अशी मान्यता आहे. हे ते झाडे, हे झाडे ॲज इट इज ठेवले त्यांनी. पहिलं आहे ना इथं छोटंसं मंदिर होतं आणि पूर्ण असं बॅग मोकळं पटांगण होतं अख्खं. आता डेव्हलप झालं एवढं. इथं मंदिर आहे पुढं महाराजांचं. आता व्हिडिओग्राफी करायला अलाउड नाही आहे, पण दाखवतो भेटलं तर. अलाउड असेल तर दाखवेल तुम्हाला मी. का व्हिडिओ काढायला अलाउड नाही त्यांनी लिहिले नाही का, CCTV चालू आहे तिथं आणि फोटो वगैरे व्हिडिओ काढायला अलाउड नाही तिथं. मग आतने काढलं बाहेरून, तुम्हाला दाखवलं मी कसं आहे तसं. हे याचे पहिलं मंदिर तसंच होतं त्याचे, आणि नवीन न्यूली कंस्ट्रक्शन इथं आहे आणि टाकी इथं पाण्याची. आता सनराईज झाला आहे पण अख्खं दुःख आहे नाही का, त्याच्यामुळे एवढं खास दिसत नाही. काय भारी वाटतं राव. लई शांतता यार सकाळची बारी. हे शांत वातावरण नाही. मंदिराचं काम चालूच आहे अजून. डॉगेश बाय. बऱ्याच वर्षानंतर आलो मी आता इथं. 1.5 वर्ष झाले असतील, 1.5 वर्ष आलो नव्हतो. आता पहिलं नुसतं यायचं इथं. जाऊ येईल ना तेव्हा एकदम शांत वाटतं. बसा. मी चाललो होतो घरी, तेवढं तुम्हाला बघितलं मी. तुम्ही टाइम विचारला ना, म्हणून म्हणलं तुम्हाला कुठं जायचंय वाटतं. 10-12 दिवस झाले इथं आल्यावर. हा का, लाव दार लाव. कुठला तुम्ही प्रॉपर? श्रीगोंदा तालुका लिंपणगाव. किती वर्ष झाले वारी करता? वारे तसे लय दिवस झाले, पण 5-6 वर्ष झालं घरीच होत आता. हा. मग इथं किती झाले तुम्ही होते? इथं 22 तारखेला आलो. इथं खाली 10 दिवस होतो. हा, शनिवारी काला झाल्यावर मग इथं आलो मुक्कामाला. मंदिरात कालचा मुक्काम झाला. सकाळी उठून काय असतं इथं, काय करता म्हणजे? पठण बिठण तेच ना, पठण बिठण कीर्तन करतात. आता आम्ही कसे जातात पठणाचे मला ऐकायचे राहिलोच नाही. म्हणजे विषय कसा आपलं. वय किती तुमचं? माझं वय 73 आहे. 73 वर्ष वय. हा, वारी करता ना? वारी पहिल्यापासून म्हणजे होती, पण आपल्या घरचं प्रपंच बघून 15 दिवसाची वारी करायचो आपली. आता बंद. आता 5-6 वर्ष झाले. सोनबाई वारली अशीच अचानक अल्पशा आजाराने. आणि मग पोरं नातवंड 2 होती, कळीत होती वर्ष. पण मग ज्या महाराजांनी मला 20 वर्ष 2000 सालापासून ते 20 पर्यंत फिरवलं. सगळं भारत फिरून आणलंय सगळं. काय भेटतंय करून? काय भेटतंय करून? काय भेटायला काय भेटायचं काय नाही. आपल्या प्रपंचाचा विषय वेगळा सगळं. आपलं परमार्थाचं आपलं आत्मशुद्ध राहिलं पाहिजे. चिंतन करीत राहायचं. बाकीचं काय अठ्ठास केला नाही आपण. गावात असलं आपलं फक्त हरिपाठ हे करायचं. बाकीचं काय नाही. म्हणजे पोथी पुराण होतं, गावात राहायचे. आता सारे जुने लोक गेली, आता काय राहिले नाही. चव नाही. शिकलेली आपलीच पोरं नाहीत नीटनेटकं राहिलं तर जगाचं काय करायचं, कोणाची पंचायती करून चालायचं. असं होतं. म्हणजे तुम्हाला देऊला सोडू ना? हा, देऊला. जाऊ सावकाश.